लक्षात ठेवा, अन्न जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ते बनवणारं भांडं सुद्धा महत्त्वाचं आहे. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही रोज जेवण बनवता ते अन्न खरंच हेल्दी आहे का, की आपण वापरत असलेल्या भांड्यामुळेच आपलं आरोग्य हळूहळू खराब होतंय? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत स्वयंपाकासाठी वापरली जाणारी 4 प्रकारची भांडी, आणि त्यापैकी कोणती भांडी आहे तुमच्यासाठी वरदान आहेत आणि कोणती भांडी हे आजाराचं कारण बनू शकतात. सगळ्यात आधी आपण बोलूया ॲल्युमिनियमच्या भांड्यांबद्दल. बहुतेक घरांमध्ये ही भांडी असतात कारण ती स्वस्त असतात, हलकी असतात आणि पटकन गरम होणारी असतात. पण इथे सगळ्यात मोठी चूक जी होते ती म्हणजे जेव्हा आपण ॲल्युमिनियम भांड्यामध्ये टोमॅटो, चिंच, लिंबू किंवा आमटीसारखं आंबट अन्न बनवतो, तेव्हा ॲल्युमिनियम हे अन्नात मिसळू शकतं. याच्यामुळे दीर्घकाळ हे अन्न आपण जर खाल्लं तर डायजेशन वीक होतं, हाडांवर परिणाम होतो आणि मेंदूवरही याचा दुष्परिणाम होताना आपल्याला दिसून येत असतो. म्हणजेच ॲल्युमिनियम भांडी हे कधीतरी वापरलं हे चांगलं आहे, पण रोजच्या स्वयंपाकासाठी आणि अन्न साठवण्यासाठी तर अजिबातही योग्य नाहीये. आता बोलूया आपण स्टेनलेस स्टील या भांड्याबद्दल. ही भांडी आज जवळजवळ प्रत्येक घरामध्ये वापरली जातात. चांगल्या दर्जाचं स्टील असेल तर ते अन्नाशी रिॲक्ट होत नाही. दूध, डाळ, भाजी सगळ्यांसाठी हे सुरक्षित असतं. पण लक्षात ठेवा, खूप स्वस्त आणि हलक्या दर्जाचं स्टील घेतलं तर त्यातून निकेल अन्नात जाऊ शकतं. म्हणून स्टील घेताना नेहमी लक्षात ठेवा, 18x8 आणि 18x10 या ग्रेडचं स्टील घ्यायचंय. एकूणच सांगायचं तर स्टेनलेस स्टील ही सेफ चॉईस आहे, पण क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. आणि याच्यामध्ये फूड तुम्ही जर वरती ठेवलं तर 24 तास ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 48 तास. आता येतो सगळ्यात जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे नॉनस्टिकची भांडी. हो, कमी तेलात स्वयंपाक होतो, पटकन पदार्थही तयार होतात, पण यामागची खरी गोष्ट खूप लोकांना माहीतच नाहीये. नॉनस्टिक भांड्याची कोटिंग जर जास्त तापली किंवा भांडे स्क्रॅच झालं तर त्यातून टॉक्सिक फ्युम्स तयार होऊ शकतात. हे फ्युम्स आपल्या लंग्ससाठी, हार्मोनसाठी खूप धोकादायक ठरू शकतात. म्हणून नॉनस्टिक भांडी रोजच्या वापरासाठी नाही, तर ते कधीतरी वापरायला ठीक असतं. आता शेवटी बोलूया आपल्या आजी आजोबांच्या काळात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांबद्दल. तर कोणतं बरं ते? तर कास्ट आयर्न आणि मातीची भांडी. ही भांडी उष्णता समान पसरवतात आणि अन्न हळू शिजवतात. यामुळे अन्नाची पोषण मूल्य टिकून राहतात आणि कास्ट आयर्नमुळे शरीराला नैसर्गिक आयर्न सुद्धा मिळतं. हो, ही भांडी जड असतात, थोडी काळजी घ्यावी लागते, पण आरोग्याच्या दृष्टीने ही सगळ्यात उत्तम निवड आहे. मातीची भांड्यांमध्ये जेवण हे 12 ते 24 तास राहू शकतं आणि कास्ट आयर्नमध्ये 24 तास कोरडे पदार्थ जास्त वेळ राहू शकतात. तर मी तुम्हाला बेस्ट म्हणून रेकमेंडेशन जे करणार आहे, तर तुम्हाला एकदम खरोखर सांगते की केमिकल फ्री, लॉंग टर्म सेफ आणि फॅमिलीसाठी सुद्धा बेस्ट भांडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्री सीझन कास्ट आयर्न किंवा नॅचरल क्ले कुकवेअर हा उत्तम पर्याय आहे. मी स्वतः वापरते आणि त्याचा ट्रस्टेड ब्रँड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. पेड प्रमोशन नाहीये, फक्त तुमच्या आरोग्यासाठी हॉनेस्ट रेकमेंडेशन. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही घरी कोणती भांडी वापरतात. हा व्हिडिओ शेअर करा, कारण चांगलं आरोग्य सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच हवं.